नमस्कार. तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे 30 फायदे. टिप्स नंबर 1. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. तांब्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी पाणी किमान 8 ते 10 तास त्या भांड्यात राहणे गरजेचे आहे. सकाळी उठल्या उठल्या हे पाणी पिल्याने शरीरातील अनेक आजार मुळापासून संपतात. टिप्स नंबर 2. पचनक्रिया रॉकेटसारखी वेगाने होते. जर तुम्हाला गॅस, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तांब्याचे पाणी तुमच्यासाठी अमृत आहे. हे पोटातील इन्फेक्शन बरे करण्यास मदत करते. टिप्स नंबर 3. वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त. तांब्याचे पाणी शरीरातील नको असलेली अतिरिक्त चरबी म्हणजेच फॅट वेगाने विरघळण्याचे काम करते. जर वजन कमी करायचे असेल तर डाएटसोबत हे पाणी पिणे सुरू करा. टिप्स नंबर 4. चेहऱ्यावर म्हातारपण लवकर येऊन देत नाही. तांब्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पाणी नियमित पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होतात आणि त्वचा तरुण दिसते. टिप्स नंबर 5. सांधेदुखी आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. तांब्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. यामुळे हाडे मजबूत होतात आणि वयस्कर लोकांमध्ये होणारी सांधेदुखी कमालीची कमी होते. टिप्स नंबर 6. बुद्धी तलक होते आणि मेंदूचा वेग वाढतो. विज्ञान सांगते की तांब्यामुळे मेंदूतील न्यूरॉन्स अधिक वेगाने काम करतात. हे पाणी पिल्याने स्मरणशक्ती वाढते आणि मन एकाग्र होते. टिप्स नंबर 7. रक्ताची कमतरता कधीच होत नाही. आपल्या शरीराला रक्त तयार करण्यासाठी लोहाची गरज असते आणि तांबे शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. टिप्स नंबर 8. कडक आणि निरोगी हृदय. तांब्याचे पाणी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. टिप्स नंबर 9. थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालते. थायरॉइडचा त्रास असलेल्या लोकांमध्ये सहसा तांब्याची कमतरता आढळते. तज्ज्ञाच्या मते तांब्याच्या भांड्यातील पाणी थायरॉइड संप्रेरक संतुलित ठेवते. टिप्स नंबर 10. त्वचा चमकदार होते आणि पिंपल्स गायब होतात. तांबे शरीरात मेलेनिन तयार करण्यास मदत करते, जे तुमच्या त्वचेचा आणि केसाचा रंग चांगला ठेवते. यामुळे रक्ताची शुद्धी होऊन त्वचा आतून ग्लो करते. टिप्स नंबर 11. शरीरातील बॅक्टेरियांचा खात्मा होतो. तांब्यामध्ये ऑलिगोडायनॅमिक प्रभाव असतो, जो पाण्यात राहणारे हानिकारक बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी पूर्णपणे नष्ट करतो आणि पाणी शुद्ध करतो. टिप्स नंबर 12. कॅन्सरसारख्या आजारापासून शरीराचे रक्षण. तांब्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात, जे कॅन्सर वाढण्यास कारणीभूत असतात. हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. टिप्स नंबर 13. अंतर्गत आणि बाह्य जखमा वेगाने भरून येतात. तांब्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात, ज्यामुळे शरीराला अंतर्गत किंवा बाह्य जखम झाली असल्यास ती लवकर बरी होते. टिप्स नंबर 14. यकृतीचे आरोग्य सुधारते. हे पाणी यकृत आणि किडनी डिटॉक्स करण्याचे म्हणजेच शरीरातली विषारी घटक बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करते. टिप्स नंबर 15. शरीरातील उष्णता कमी होते. उन्हाळ्यात किंवा ज्यांच्या शरीरात जास्त उष्णता असते त्यांच्यासाठी सकाळी तांब्याचे पाणी पिणे
अत्यंत शीतलता देणारे ठरते. टिप्स नंबर 16. केस गळती थांबवते आणि केस मजबूत होतात. मेलेनिनच्या निर्मितीमुळे केवळ त्वचाच नाही तर केसाची मुळेही घट्ट होतात आणि अकाली पांढरी होणारे केस थांबतात. टिप्स नंबर 17. उच्च रक्तदाबावर उत्तम नियंत्रण. तांब्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा प्रवाह सुरळीत राहतो, ज्यामुळे हाय बीपीचा त्रास नियंत्रणात येतो. टिप्स नंबर 18. पावसाळ्यात किंवा हवामान बदलताना होणारे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला यापासून तांब्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आपले रक्षण करतात. टिप्स नंबर 19. शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. हे पाणी पिल्याने शरीरातील मेटाबॉलिझम सुधारते, ज्यामुळे आळस दूर होऊन दिवसभर ताजेतवाने वाटते. टिप्स नंबर 20. हाडांची घनता वाढते. वाढत्या वयासोबत हाडे ढिसूळ होण्याची समस्या वाढते. तांबे हाडांना आतून कॅल्शियम शोषण्यास मदत करते. टिप्स नंबर 21. गरोदरपणात उपयुक्त. डॉक्टरांच्या सल्ल्याने तांबे हे गर्भातील बाळाच्या रोगप्रतिकार शक्ती आणि हाडांच्या विकासासाठी फायदेशीर मानले जाते. टिप्स नंबर 22. पोटातील अल्सर बरे होण्यास मदत. पोटाच्या आतील अस्तरांची सूज कमी करून तांब्याचे पाणी अल्सरसारख्या गंभीर समस्येवर आराम देते. टिप्स नंबर 23. दम्याचा त्रास कमी होतो. श्वासनलिकेतील जळजळ आणि कफ कमी करण्यासाठी तांब्याचे पाणी गुणकारी ठरते. टिप्स नंबर 24. नैराश्य आणि मानसिक ताण कमी होतो. मेंदूच्या आरोग्यासाठी तांबे आवश्यक असल्याने हे पाणी शरीरातील संपरेख संतुलित ठेवून मूड फ्रेश करते. टिप्स नंबर 25. शरीरातील वात, पित्त आणि कफ संतुलित राहतात. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ नियंत्रणात ठेवते. टिप्स नंबर 26. लिंबू किंवा मीठ लावूनच तांब्याचे भांडे स्वच्छ करा. तांब्याच्या भांड्यात आतून काळे डाग पडू नयेत म्हणून आठवड्यातून 2दा लिंबू, मीठ किंवा चिंचेने ते स्वच्छ धुवा, जेणेकरून पाण्याचा गुणधर्म चांगला राहील. टिप्स नंबर 27. भांडे कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. तांब्याचे भांडे नेहमी लाकडी टेबलवर किंवा पाटावर ठेवावे. जमिनीवर ठेवल्यास त्याची ऊर्जा जमिनीत निघून जाते. टिप्स नंबर 28. तांब्याच्या भांड्यात आंबट पदार्थ किंवा लिंबू पाणी ठेवू नका. टिप्स नंबर 29. गरम पाणी तांब्याच्या भांड्यात टाकू नका. तांब्याच्या भांड्यात नेहमी साधे किंवा कोमट पाणी साठवावे. कडक उजळते आणि पाणी टाकू नये. टिप नंबर 30. दिवसातून फक्त 2 ते 3 ग्लास पाणीच पुरेसे आहे. अति तिथे माती. तांब्याचे पाणी औषधासारखे काम करते, त्यामुळे दिवसभर फक्त हेच पाणी पिणे टाळा. सकाळी 2 ग्लास आणि रात्री 1 ग्लास एवढंच प्रमाण ठेवावे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले पूर्वज विनाकारण तांब्या पितळीची भांडी वापरत नव्हते. आजच प्लॅस्टिकच्या बाटल्या फेकून द्या आणि आरोग्याचा हा तांब्याचा नियम आयुष्यात लागू करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.